तर आपण काल विषयाला सुरुवात केली होती. तर आज आपण थोडस कालचा पाठ जो आहे तो रिवाइज करूया आणि त्यानंतर आजचा आपला पाठ चालू करूया. 5-6 दिवस आहे. 5-6 दिवस आहे. खरोखर आहे का? तर आपण एक काल सांगितलं की आपण आपल्या दृष्टिकोन नाही तो बदलला पाहिजे. म्हणजे जे आपल्या जुन्या अर्धवट ज्या कन्सेप्ट होत्या किंवा अर्धवट नॉलेज होतं ते सगळं विसरून गेलो आपण काल आणि आपण एक नवीन नॉलेज घ्यायला सुरुवात केलेलं आहे. मग त्यातच आपण काय काय बघितलं ते आपण बघूया. तर पहिला आपण बघितलं की अन्न, फूड. मग फूड कशासाठी लागतं, फूडचं फॉर्मॅट काय असतं हे आपण काल बघितलं. त्यातलं तर प्रत्येक स्टेटमध्ये डायव्हर्सिटी आहे अन्नाची, त्यात ते देखील आपण बघितलं. मग आपण बघितलं की आपण शॉपिंग मॉलमध्ये गेल्यानंतर कसं आपण प्रॉपर लिस्ट घेऊन जातो की आपल्याला काय पाहिजे, त्याप्रमाणे आपण शॉपिंग करतो. मग तसं त्या प्रमाणात आपण आपलं कधी विचार केलाय की आपल्या बाबा सेलला काय पाहिजे, आपल्या टिश्यूला काय पाहिजे, आपल्या शरीराला काय पाहिजे, त्याप्रमाणे आपण कधी शॉपिंग केले का, म्हणजे त्याप्रमाणे कधी आपण आपलं जेवण केलंय का, हा सुद्धा कालचा एक प्रश्न होता. त्यानंतर कालचा आपण जो पाठ बघितला तो पाठ होता तो न्यूट्रिएंट्स वरचा होता. न्यूट्रिएंट्स म्हणजे काय, पोषक तत्व. त्या न्यूट्रिएंट्स मध्ये काय काय प्रकार आहेत, तर कार्बोहायड्रेट आहेत, प्रोटीन आहेत, फॅट्स आहेत, विटॅमिन आणि मिनरल. आता ह्याच्यातल्या प्रत्येकाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेतली काल. कार्बोहायड्रेट बद्दल बघितलं, जे मोनोसॅकराइड असतील, डायसॅकराइड असतील, ऑलिगोसॅकराइड, पॉलिसॅकराइड, जे कॉम्प्लेक्स शुगर असतील. त्यानंतर प्रोटीनचा आपण रोल बघितला की फक्त बॉडी बिल्डिंग साठी नाही आहे, तर प्रोटीनचे इतके सारे आपल्या बॉडीमध्ये त्याचे प्रकार आहेत आणि एवढे सारे युजेस आहेत की प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रोटीन लागतं. हे प्रोटीनचं क्लासिफिकेशन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन आहेत आपल्या शरीरात. त्यानंतर आपण बघितले की प्रोटीन हे कशाने तयार झालेलं आहे, तर अमायनो ऍसिड. अमायनो ऍसिड मध्ये इसेन्शियल, नॉन इसेन्शियल, सेमी इसेन्शियल हा काय प्रकार आहे हा सुद्धा आपण बघितला. इसेन्शियल म्हणजे काय, जे बॉडीमध्ये तयार होत नाही, जे बॉडीला लागतं आपल्याला रोज, ते इसेन्शियल अमायनो ऍसिड. नॉन इसेन्शियल म्हणजे काय, जे अमायनो ऍसिड आपली बॉडी स्वतः प्रोड्यूस करते ते नॉन इसेन्शियल. आणि सेमी इसेन्शियल म्हणजे काय, जे अमायनो ऍसिड आपल्या बॉडीमध्ये तयार होतात पण जेवढ्या प्रमाणात आपल्या बॉडीला गरज आहे तेवढ्या प्रमाणात ते तयार होत नाही, त्याला आपण सेमी इसेन्शियल असं म्हणतो. त्यानंतर हे 21 प्रकारचे अमायनो ऍसिड असतील. त्यानंतर हे थोडक्यात सांगितलंय की कशा प्रकारे आपण एका फॉर्मॅटचं प्रोटीन आपण घेतो, त्याचं डिसोसिएशन होऊन अमायनो ऍसिड कसे सेपरेट होतात आणि ते परत बॉडीला ज्या प्रकारे प्रोटीनची गरज आहे त्या प्रकारे त्याचं सिंथेसिस होतं. हे प्रोटीनचे स्ट्रक्चर असतील. त्यानंतर फॅट्स आणि ऑइल, मग त्यात सॅच्युरेटेड असतील किंवा अनसॅच्युरेटेड असतील फॅटी ऍसिड. सॅच्युरेटेड आहेत ते हार्ट डिसीजेस साठी रिस्की असतात. मग अनसॅच्युरेटेड मधले कुठले टाइप्स आहेत, तर पॉली अनसॅच्युरेटेड, मोनो अनसॅच्युरेटेड, त्यात ओमेगा 3 फॅटी ऍसिड, ओमेगा 6 फॅटी ऍसिड, ओमेगा 9 फॅटी ऍसिड, जे की आपल्याला रोजच्या जेवणात आपल्याला गरजेचं असतं वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीसाठी, हार्टसाठी, आपल्या ब्रेनसाठी. त्यानंतर आहे डायटरी फायबरचा पार्ट. डायटरी फायबर आहेत ते आपल्याला डायजेस्ट होत नाहीत पण आपल्या स्टमक फुलण्यासाठी ज्याची गरज असते. त्यात 2 प्रकार असतात, सोल्युबल आणि इनसोल्युबल. त्यानंतर त्याचं स्ट्रक्चर सांगितलं थोडक्यात की किती कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असतं ते आपल्या बॉडीमध्ये डायजेस्ट होऊ शकत नाही. त्यानंतर आपलं महत्वाचा पार्ट आला ते मायक्रोन्युट्रिएंट्सचा. त्यात विटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत. विटॅमिन मध्ये आपले बघितलं की फॅट सोल्युबल विटॅमिन आणि वॉटर सोल्युबल. फॅट सोल्युबल असतं ते बॉडीला रोज रिक्वायरमेंट नसते कारण ते स्टोअर केले जातात. म्हणजे एक्स्ट्रा जर आपण इंटेक केलं एखाद्या दिवशी तर ते स्टोअर केले जातात, त्यामुळे तुला रोज जास्त प्रमाणात आपण युज नाही करू शकत. बट त्याच्या ऑपोजिट मध्ये जे वॉटर सोल्युबल आहेत म्हणजे विटॅमिन बी चे सगळे प्रकार आणि विटॅमिन सी ते आपल्या बॉडीमध्ये स्टोअर होत नाही, ते रोजच्या रोज आपल्याला घेतले पाहिजे. मग त्याचं भरपूर प्रमाणात घेतलं तरी काही परिणाम होत नाही आपल्या बॉडीला, कारण ते जे एक्स्ट्रा झालेलं असतं ते एक्सक्रीट होऊन जातं, म्हणजे शरीरातून बाहेर टाकलं जातं रोजच्या रोज. त्याच्यानंतर आहे आपण बघितलं की विटॅमिन्स आणि त्याचे फंक्शन कुठले कुठले आहेत. विटॅमिन ए कुठं उपयोगाला येतं, डी चे काय युजेस आहेत, ई, के, त्यानंतर बी चे काय काय युजेस आहेत. मिनरल्स आपण बघितले कोणते कोणते मिनरल्स आपल्या बॉडीला लागतात आणि त्याचे युजेस काय काय आहेत. त्यानंतर हा चार्ट काल दाखवला नाही एवढा, पण हा चार्ट काय आपल्याला गुगलवर मिळू शकतो. म्हणजे हे डाटा मी जर सांगितलं किंवा वाचून दाखवला तर आत्तापुरतं तुमच्या लक्षात राहील, काही 2 मिनिटांनी तर इव्हॅपोरेट होईल कारण भरपूर कॉम्प्लेक्स आहेत त्या गोष्टी. विटॅमिनचे नावं किंवा विटॅमिनचे प्रकार किंवा त्याचे युजेस कुठं कुठं आहे, ते कसं युज होतं, भरपूर कॉम्प्लेक्स आहे ते. त्याच्यापेक्षा सिंपल भाषेत जे आपण काल सांगितलं तेवढंच आपण लक्षात ठेवलं तरी भरपूर आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जे मिनरल्स आहेत, क्लोराईड, आयोडीन, आयर्न, मॅग्नेशियम, मँगनीज, याचा सगळा रोल आहे. त्याच्यानंतर आजचा पाठ आपण चालू करतोय न्यूट्रिशनचा. एकच मिनिट अजिंक्य सर,
ज्योती पाटील म्हणून कोण आहे, त्यांच्या तिथनं हे स्क्रीनला हे व्हायला लागले रेषा वगैरे. हे जरा असं रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की स्क्रीनला कुणी टच नका करू. कंटिन्यू. ओके, तर आपण न्यूट्रिएंट्स बघितलं. न्यूट्रिएंट म्हणजे पोषक तत्व बघितलं. आता न्यूट्रिशन म्हणजे काय हे बघूया, म्हणजे पोषण म्हणजे काय बघूया. आता एवढे सगळ्या प्रकारचे आपण न्यूट्रिएंट्स बघितले कालच्या लेक्चरला, आज आपण ते रिवाइज केले. तर त्याचा न्यूट्रिशन मध्ये काय रोल आहे? तर न्यूट्रिशन म्हणजे काय? इट इज अ स्टेट वेन आपण जे अन्न घेतो ते रिकमेंडेड अमाऊंट मध्ये घेतलं पाहिजे, की जे बॉडीच्या ऑल फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटीज म्हणजे बॉडीच्या ज्या आपल्या ज्या ऍक्टिव्हिटीज असतात, म्हणजे आपण ज्या ऍक्टिव्हिटीज करतो किंवा बॉडीमध्ये ज्या मेटाबॉलिक रिॲक्शन्स होतात, त्या रिॲक्शन्स मध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स आपल्या बॉडीला रोजच्या दैनंदिन ऍक्टिव्हिटी करण्यासाठी लागतात, ते जेव्हा आपल्या बॉडीला रोजच्या रोज मिळेल त्या स्टेटला आपण न्यूट्रिशन म्हणजे गुड न्यूट्रिशन असं म्हणू शकतो. मग हे प्रत्येकाच्या एज नुसार, प्रत्येकाच्या फिजिओलॉजिकल स्टेटस म्हणजे कसं, प्रत्येकाचं आरोग्यमान किंवा त्याचं फिजिकल ऍक्टिव्हिटी लेवल किंवा त्याचं सेक्स म्हणजे लिंग, म्हणजे महिलांचं वेगळं असतं, पुरुषांचं वेगळं असतं. अशा वेगवेगळ्या फॅक्टर्सनी ते न्यूट्रिशन डिपेंड असतं. मग गुड न्यूट्रिशन हे आपल्या सर्वांना गरजेचं असतं. हे काय एका दिवसाची गोष्ट नाही किंवा फक्त लहानपणीच न्यूट्रिशन लागतं असं काही नाही. थ्रूआउट द लाईफस्टाईल म्हणजे लाईफ सायकल म्हणजे जेव्हापासून आपला जन्म होतो तेव्हापासून आपल्या मृत्यूपर्यंत रोजच्या दैनंदिन जीवनात त्या ज्या ऍक्टिव्हिटीज असतात त्या सगळ्यासाठी आपल्याला न्यूट्रिशनची गरज असते. त्याच्यामुळे काय होतं, तर आपले जे हेल्थ आहे ते म्हणजे आपली हेल्दी लाईफस्टाईल होते किंवा आपल्या ज्या फिजिओलॉजिक रिॲक्शन असतील किंवा आपल्या ज्या बॉडीच्या रिॲक्शन असतील त्या एकदम हेल्दी राहण्यास मदत होते. आता गुड न्यूट्रिशन मीन्स म्हणजे चांगलं न्यूट्रिशन आपण कशावर ठरवणार? आता बर्गर खाणं हे चुकीचं आहे का, किंवा बर्गर हे विष आहे का, किंवा हायली प्रोसेस फूड्स हे विष आहेत का, शुगर हे विष आहे का, हे कशावर आपण ठरवतो? त्याचा क्रायटेरिया आहे तर तो असा आहे की इटिंग द राईट फूड. राईट फूड म्हणजे काय? जे योग्य अन्न आहे. मग योग्य अन्न आपण कसं ठरवणार? तर आपण जसा बायोडाटा बघतो लग्न जुळवताना किंवा बाबा काय काय बघितलं पाहिजे, काय काय टिक मार्क आहे, किंवा आता आपण शॉपिंगला जाताना कसं लिस्ट घेऊन जातो की काय काय घेतलं पाहिजे, तसं आपण खाताना कधी लिस्ट नाही बघत. त्याच्या मागचा जो न्यूट्रिशन चार्ट असतो प्रत्येक प्रोसेस फूडच्या मागं, तो कधी आपण कधीच बघत. तर ते बघण्याची आपल्याला आवश्यकता आहे. राईट फूड म्हणजे काय? ज्या फूड मधून आपल्याला जे न्यूट्रिशन रिक्वायर्ड असतं त्याची फुलफिलमेंट ज्या प्रोडक्ट मधून होते किंवा ज्या पदार्थातून होते ते आपल्यासाठी राईट फूड आहे. मग सेकंड क्रायटेरिया काय? तर राईट टाइम म्हणजे राईट फूड आपण घेतोय, पण जर आपण चुकीच्या टाइमवर घेतोय म्हणजे कसं वारंवार घेतोय. आता ते पुढच्या स्लाइड मध्ये आपण बघणार आहे की टाइम आपण कसा डिसाइड करू. त्यानंतर अमाऊंट, राईट अमाऊंट मध्ये घेतलं पाहिजे. मग त्यात क्वांटिटी आणि क्वालिटी. क्वांटिटी म्हणजे काय? प्रमाण, म्हणजे किती खाल्लं पाहिजे. आता शुगर आपल्याला किती प्रमाणात घेतली पाहिजे किंवा कार्ब्स आपण किती प्रमाणात घेतले पाहिजे त्याची क्वांटिटी पण आपल्याला फिक्स केली पाहिजे. आणि क्वालिटी मध्ये सुद्धा फरक आहे. क्वालिटी म्हणजे आता प्रोटीन आपण बघितले तर प्रोटीन्स मध्ये सुद्धा क्वालिटी आहेत. म्हणजे न्यूट्रिएंट रिच आपण अन्न घेतलं पाहिजे, म्हणजे ज्यात थोड्या अन्नात भरपूर डेन्सिटी आहे, न्यूट्रिशन डेन्सिटी आहे अशात. मग ते गुड क्वालिटी ऑफ फूड असेल आपल्यासाठी. आता हे पचन संस्था आपली झाली. आता पचन संस्थेमध्ये काय काय बघा, तर आपण सुरुवात करतो आपल्या तोंडापासून, ओरल कॅव्हिटी पासून. तिथं आपण अन्न खातो ते दाताने चावतो, चावताना त्यात सलायवा मिक्स होतो म्हणजे आपली लाळ मिक्स होते, तिथूनच आपली पचन संस्था चालू होते. मग त्यात सलायवरी अमायलेज एन्झाईम असेल ते कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन करेल. म्हणजे असं वेगवेगळ्या प्रकारचे रिॲक्शन आपल्या तोंडापासूनच चालू होतात. मग त्यानंतर ते आपल्या इसोफेगस म्हणजे अन्ननलिकेतून खाली जातं, स्टमक मध्ये जातं. स्टमक मध्ये गेल्यानंतर आपल्या तिथे वेगवेगळ्या प्रकारचे गॅस्ट्रिक एन्झाईम्स असतील ते ऍक्ट होतात, जिथे ऍसिडिक कंडिशन तयार होते. त्यानंतर ते अन्न पुढून जातं स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. स्मॉल इंटेस्टाईन मधून फिरून परत ते जातं लार्ज इंटेस्टाईन मध्ये, आणि लार्ज इंटेस्टाईन मधून ते बाहेर पडून जातं. मग हे अन्न आपण टाइम आपण कशावर ठरवणार? तर आपण अन्न खातोय, मग बॉडी असं नाही की बाबा ते आता घेतलंय आणि लगेच काही सेकंदांमध्ये ते शरीरात त्याचं म्हणजे डिसोसिएशन झालंय किंवा त्याचं जे पचन आहे ते काही सेकंद मध्ये झालंय. तर नाही, असं नाही. प्रत्येक अन्नासाठी पचनाची वेळ वेगळी असते. म्हणजे कसं,
जेवढं आपण कॉम्प्लेक्स फूड घेईन तेवढं त्याला वेळ लागतो शरीराला त्याला ब्रेकडाऊन करायला प्रत्येक ठिकाणी. म्हणजे तोंडापासून जे रिॲक्शन चालू होतात वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे प्रत्येक जो पचनसंस्थेचा पार्ट आहे तिथं वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स तयार होतात, एन्झाईम सिक्रेट केले जातात, वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन्स होतात. मग प्रत्येकाला एक विशिष्ट टाइम लागतो की तेवढ्या वेळानंतरच ती ऍक्टिव्हिटी पूर्ण होत असते. म्हणजे साधारण स्टमक मध्ये म्हणजे पोटात अन्न गेल्यानंतर ऍसिड सिक्रेट होतं, तिथं ऍसिड सिक्रेट झाल्यानंतर प्रोटीनचं ब्रेकडाऊन तिथं केलं जातं. मग त्याच्यासाठी आपल्याला एक विशिष्ट वेळ लागतो. मग आपण बरेच लोक काय करतात की सारखं खात राहायचं. मग काय होतं तर पोटामध्ये अन्न आहे पण वरून आपण काहीतरी टाकतो. मग बॉडी काय करणार शेवटी, जे पाठीमागे तटले त्याला पुढे पाठवा. म्हणजे पुढून येते ना, वरून तर येते, येत राहते. मग त्याला खाली ठेवायला जागा नाही ना, पोटाची काहीतरी कॅपॅसिटी असते, मग तेवढ्या प्रमाणातच तिथं राहतं. मग ते अर्धवट डायजेस्ट केलेलं ते पुढे ढकललं जातं कारण शरीराकडे ऑप्शन नसतो. मग ते अर्धवट ढकललेलं पुढे गेल्यामुळे त्याचं प्रॉपर त्याच्यातलं ब्रेकडाऊन असेल किंवा त्या रिॲक्शन प्रॉपर नाही होत. त्याच्यामुळे ते अर्धवट पचन केलेलं अन्न तसंच बाहेर पडलं जातं. त्याच्यामुळे जे न्यूट्रिशनचं म्हणजे गुड न्यूट्रिशन एकदम चांगलं न्यूट्रिशनचं अन्न जरी आपण खाल्लं तरी ते प्रॉपर आपण बॉडीला वेळ नाही दिला की त्याला डायजेस्ट करायला किंवा त्याला ब्रेकडाऊन करायला, त्याला रक्तात मिसळायला आपण त्याला प्रॉपर वेळ नाही दिला. त्याच्यामुळे ते गुड न्यूट्रिशनचं अन्न सुद्धा आपण अर्धवट डायजेस्ट करून बाहेर पाठवून दिलं. त्याच्यामुळे ही जी खाण्याची वेळ आहे ही सुद्धा व्यवस्थित पाळली पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट थोडक्यात मी सांगतो की आपण मागच्या लेक्चरला एकदा बघितलं होतं की वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्युल्स असतात. म्हणजे पहिला अणू, मग त्यानंतर रेणू म्हणजे मॉलिक्युल्स, मग त्या अशा असंख्य मॉलिक्युल्सनी मायक्रोमॉलिक्युल बनलो. मायक्रोमॉलिक्युलनी ऑर्गॅनिली म्हणजे काय, आपण ते सेल्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन्स असतात मी सांगितलं. एका सेलमध्ये त्याचे ऑर्गन्सला ऑर्गॅनिली म्हणतात. प्रत्येक सेल हे इंडिपेंडंट असते प्रत्येक रिॲक्शन साठी. मग त्याच्यानंतर हे सेल पासून आपण काय बनतो तर टिश्यू बनतो. एक टिश्यू म्हणजे काय, सेल्सचा ग्रुप असतो वेगळं, म्हणजे विशिष्ट काम करणाऱ्या पेशी, त्यांचा ग्रुपला आपण टिश्यू असं म्हणतो. मग असे टिश्यू एकत्र येऊन आपलं ऑर्गन तयार होतं, एक इंद्रिय, एक ऑर्गन तयार होतं. आणि ते ऑर्गन वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन जे एकाच कामासाठी उपयोगाला येतात, म्हणजे पचनासाठी जे कामाला येतात त्याला ऑर्गन सिस्टम म्हणतो, म्हणजे पचन संस्था म्हणतो. अशी आपली एक संस्था झाली शरीरातली. अशा असंख्य संस्था म्हणजे भरपूर संस्था आहेत आपल्या शरीरामध्ये. एपिथेलियम म्हणजे आपल्या बॉडीवरचे ज्या एपिथेलियम म्हणजे काय, आपलं स्किन आहे त्या स्किनची एक संस्था आहे, किंवा आपल्या हाडांची स्केलेटल संस्था आहे. रेस्पायरेटरी म्हणजे जे श्वसन संस्था आहे. मस्क्युलर म्हणजे मसल्सची संस्था आहे. त्यानंतर नर्वस सिस्टम आहे, म्हणजे ब्रेन्स म्हणजे आपला मेंदूची संस्था आहे. सर्क्युलेटरी सिस्टम म्हणजे हृदयाची संस्था आहे, जे रक्ताभिसरणात कामाला येते. डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आपल्या बॉडीमध्ये आहेत. प्रत्येकाच्या टिश्यू वेगळे आहेत, प्रत्येकाचे सेल्स वेगळे आहेत, प्रत्येकाचं रिॲक्शन्स वेगळ्या रिॲक्शन चालू असतात. म्हणजे प्रत्येकाला न्यूट्रिशनची रिक्वायरमेंट वेगवेगळी आहे. मग ह्याप्रमाणे आपण आपल्या शरीराला न्यूट्रिशन प्रोव्हाइड केलं पाहिजे की जेणेकरून ह्या प्रत्येक संस्था व्यवस्थित चालल्या पाहिजेत. जर व्यवस्थित सगळ्या संस्था चालल्या तरच आपलं शरीर व्यवस्थित म्हणजे जे प्रॉपर फंक्शनिंग ऑफ आपलं बॉडी आहे ते प्रॉपर फंक्शनिंग साठी सगळ्या संस्था व्यवस्थित चालल्या पाहिजेत. मग त्यासाठी आता हे थोडक्यात उदाहरण देतोय की मेटाबॉलिक रिॲक्शन जे आपण ऐकतोय ते म्हणजे काय असतं, तर वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन आपल्या बॉडीतल्या सगळ्या सेल्समध्ये, म्हणजे एवढ्या आपण संस्था बघितल्या, प्रत्येक संस्थेच्या जे सेल्स आहेत त्या प्रत्येक सेल्समध्ये किंवा प्रत्येक ऑर्गन्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन चालू असतात. मग त्या रिॲक्शन हा इंटरलिंक असतात. म्हणजे असं नाही की पचन संस्थेतल्या रिॲक्शन ह्या सगळ्या वेगळ्या असतात, पण ते लिंक्ड असतात की आपल्या मस्क्युलर सिस्टम किंवा आपल्या रेस्पायरेटरी सिस्टम त्या सगळ्यांना त्या इंटरलिंक असतात. सगळ्या ज्या आपल्या रिॲक्शन असतात त्या सगळ्या इंटरलिंक असतात. म्हणजे लाखो करोडो रिॲक्शन ऍट अ टाइम आपल्या बॉडीमध्ये चालू असतात. आता हे एनर्जी लेफ्ट साइडला ते एनर्जी प्रोडक्शन साठी म्हणजे जे एटीपी सिंथेसिस आहे त्याची रिॲक्शन्स आहेत. राईट साइडला वेगवेगळ्या प्रकारचे दिलेले आहेत, म्हणजे ग्लायकोलायसिस असेल, क्रेब सायकल असेल, ऑक्सिडेशन असेल. म्हणजे एक एक्झाम्पल साठी मी दाखवलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन आपल्या बॉडीमध्ये ऍट अ टाइम चालू असतात. त्यानंतर हा पाथवे आहे, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे एनर्जी प्रोडक्शन होत असतं त्यात महत्वाचं असतं ते कार्बोहायड्रेट. फर्स्ट चॉईस ऑफ
आहे ते बॉडीची कार्बोहायड्रेट असते. जर कार्बोहायड्रेट आपल्या बॉडीमध्ये कमी असतील तर ते फॅट कडे जातं, फॅट आणि लिपिड. त्यानंतर थर्ड चॉईस असते ती प्रोटीनची असते. मग प्रत्येकाचं ब्रेकडाऊन होऊन प्रत्येकाचं इंटरलिंक इथं आपण बघू शकतो की प्रोटीनचं ब्रेकडाऊन होऊन काय काय होत असतं किंवा कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन होऊन काय होत असतं. मग ते इंटरलिंक काय आहे बघा, प्रोटीनचं इकडे पायरुविक ऍसिड पर्यंत गेलंय, ग्लुकोज 6 फॉस्फेट पण पायरुविक ऍसिड मध्ये आलंय, त्यानंतर लिपिड ऍसिटाइल कोएन्झाइम ए पर्यंत गेले. म्हणजे प्रत्येक इंटरलिंक म्हणजे जे सबस्टेट आणि जे डेरिव्हेटिव्ह आहेत ते एकमेकाशी इंटरलिंक आहेत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या रिएक्शन एक बॉडीमध्ये लिंक म्हणजे कनेक्टेड असतात. ह्यात सुद्धा एक रिएक्शन पाथवे आहे एनर्जीचा. हे एका ग्लुकोज पासून म्हणजे एका ग्लुकोज मॉलिक्युलचं ब्रेकडाऊन होऊन जे एनर्जीसाठी एवढे रिएक्शन होत असतात फक्त एका सिंगल ग्लुकोजच्या मॉलिक्युलचं ब्रेकडाऊन होण्यासाठी. हे लिव्हर मधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या रिएक्शन्स कुठल्या कुठल्या होतात ते. आता ह्या रिएक्शन्स मी सांगण्यामागचं कारण काय तर आपल्याला म्हणजे एक दृष्टिकोन डेव्हलप करण्यासाठी मी सांगतोय की बरेच म्हणजे असं नाही की बाबा एखाद्या गोष्टीमुळे हे झालंय की बॉडीमध्ये असंख्य लाखो करोडो रिएक्शन ऍट अ टाइम चालू आहेत. मग कुठं ना कुठल्या तर रिएक्शनला काहीतरी सबस्टेट लागतात. त्याला म्हणजे काहीतरी रिएक्शन होण्यासाठी जे मेटाबॉलिझम होण्यासाठी जे त्याच्या सबस्टेट असतात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल्स लागतात. ते जर नसतील तर ती रिएक्शन होणार नाही. मग ती रिएक्शन नाही झाली तर त्याच्या पुढच्या जे त्याच्यावर डिपेंडंट ज्या रिएक्शन आहेत त्या होणार नाही. मग त्या रिएक्शन न होण्यामुळे त्याच्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या चेन डेव्हलप झालेल्या आहे बॉडीमध्ये. त्या वेगवेगळ्या प्रकारच्या चेन मध्ये प्रॉब्लेम येतात. मग त्याला अल्टरनेटिव्ह पाथवेज पण असतात बॉडीमध्ये. म्हणजे जर मगाशी एक उदाहरण दिलं की कार्बोहायड्रेट म्हणजे आपल्याला बॉडीला एनर्जी पाहिजे पण कार्बोहायड्रेट नाही तर आपली बॉडी काय करते तर फॅटचं ब्रेकडाऊन करायला सुरुवात करते. मग ते अल्टरनेट पाथवे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे पाथवेज आपल्या बॉडीमध्ये आहेत. मग तिथं जर खंडित झालं तर त्याचा परिणाम मोठा होतो. ते कसा होतो ते आपण पुढच्या ह्याच्यात बघायचं आहे. तर गुड न्यूट्रिशन कशासाठी इम्पॉर्टंट आहे तर आपल्या फिजिकल आणि कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे आपल्या बॉडीची आणि आपल्या ब्रेनची डेव्हलपमेंटसाठी. त्याच्यामुळे आपली इम्युनिटी चांगली राहते, आपलं रोगप्रतिकार शक्ती चांगली राहते जर गुड न्यूट्रिशन आपल्याकडे असेल तर. त्याच्यानंतर आपलं म्हणजे सगळ्यात महत्वाचे म्हणजे ज्यांना दूरदृष्टी असेल त्यांना हे समजेल की रिड्यूस कॉस्ट ऑफ इन्व्हॉल्व म्हणजे कसं डिसीज झाल्यानंतर आपण जो पैसा खर्च करतो ते पैसा आपल्याला खर्च करायला लागणार नाही कारण आजारच होणार नाही. कारण बरेच आजार आपल्या इम्युनिटीमुळे म्हणजे इम्युनिटी वीक असल्यामुळे होत असतात किंवा आपली डेव्हलपमेंट प्रॉपर न झाल्यामुळे होत असतात किंवा आपल्या चुकीच्या आहारामुळे होत असतात. जर आपण प्रॉपर न्यूट्रिशन घेतलं म्हणजे आपण जो खर्च आपल्या नंतर म्हणजे बिघडल्यानंतर करणार आहे तोच आपण खर्च जर सुरुवातीलाच केला म्हणजे बिघडू नये म्हणजे ह्याच्यात म्हणतो प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. म्हणजे कुठला आजार झाल्यानंतर आपण जे उपाययोजना करतो त्याच्यापेक्षा तो आजार न होण्या ह्याच्यासाठी जे उपाययोजना करतो त्या कायम चांगल्या असतात. कारण आजार झाल्यानंतर काही ना काहीतरी बॉडीमध्ये बिघडलेलं असतं. ते इरिव्हर्सिबल चेंज झालेलं असतं. म्हणजे एकदा कुठला तर ऑर्गन किंवा कुठली तर सिस्टीम बिघडली तर ते परत पूर्वरत होण्याचे चान्सेस खूप कमी असतात किंवा रेअरली केसेसमध्ये ते पूर्वरत होतात किंवा इरिव्हर्सिबल चेंज होतं. किंवा आता समजा कॅन्सर झाला तर एखाद्याचा ऑर्गनच डॅमेज झाला म्हणजे माउथ कॅन्सर असेल तर ऑपरेशन करून तो कट करून टाकतात म्हणजे तो ऑर्गन गेला आपला. तर त्याच्यानंतर आपण खर्च करण्यापेक्षा जर सुरुवातीलाच आपण गुड न्यूट्रिशनवर खर्च करतो तर आपलं कॉस्ट ऑफ जी कॉस्ट आपण खर्च करणार आहे ती खूप वाचते. त्याच्यानंतर आपली प्रोडक्टिव्हिटी एनहान्स होते. प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय आपण जे डे टू डे लाईफ मध्ये जे ऍक्टिव्हिटीज करतो म्हणजे बरेच लोकांचे आपण एक्सपिरियन्स ऐकलेत आज की सगळे म्हणतात की आपली एनर्जी वाढली किंवा चांगलं वाटतंय हे न्यूट्रिशन स्टार्ट केल्यापासून. म्हणजे काय होते तर आपली प्रोडक्टिव्हिटी वाढते म्हणजे प्रत्येक आपली कपॅसिटी वाढते. म्हणजे आपलं सगळ्या प्रकारचे म्हणजे आपलं ब्रेनची ऍक्टिव्हिटी वाढतात, आपल्या फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढतात, आपल्या डे टू डे लाईफ मध्ये जे टास्क करतो जे प्रोडक्टिव्हिटी वाढते याच्यासाठी आपल्याला गुड न्यूट्रिशन हे इम्पॉर्टंट असतं. त्याच्यानंतर पुअर न्यूट्रिशन म्हणजे जर खराब न्यूट्रिशन मिळालं तर त्याच्यामुळे काय काय होत असतं तर ग्रोथ आणि डेव्हलपमेंट प्रॉपर नाही होत. त्यानंतर वारंवार आजारी पडणे आणि प्रोलॉंगेशन इन रिकव्हरी म्हणजे जास्त वेळ लागणे आजार बरं होण्यासाठी. त्यानंतर जे लहान मुलं असतात त्यांचा स्कूल मधला जो परफॉर्मन्स असतो म्हणजे डेव्हलपमेंट ब्रेनची प्रॉपर न झाल्यामुळे स्कूल मधला परफॉर्मन्स त्यांचा व्यवस्थित होत नाही. त्यानंतर जे लोक काम करतात त्यांचं कामाची ऍबिलिटी प्रॉपर होत नाही किंवा त्यांचं जे काम करण्याची क्षमता आहे ती कमी होते. आणि सगळ्यात लास्ट म्हणजे मृत्यू म्हणजे जर सिव्हिअर कंडिशन असेल माल न्यूट्रिशनची तर डेथ सुद्धा होऊ शकते.
आता कन्सेप्ट येते माल न्यूट्रिशन. माल न्यूट्रिशन म्हणजे काय, तर इट इज अ कंडिशन इन बॉडी वेन, म्हणजे आपल्या बॉडीला जेव्हा प्रॉपर अमाऊंट मध्ये न्यूट्रिशन मिळत नाही त्याला, त्या कंडिशनला माल न्यूट्रिशन म्हणतो. मग त्याचे पण प्रकार आहेत. म्हणजे आपल्या बॉडीला जास्त, म्हणजे एखादा पदार्थ जास्तच मिळायला लागला तर त्याला ओव्हर न्यूट्रिशन आपण म्हणतो, किंवा एखादा पदार्थ कमी मिळायला लागला तर त्याला अंडर न्यूट्रिशन म्हणतो, किंवा एखाद्या विटॅमिन्स किंवा जे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत त्याची डिफिशियन्सी असेल तर त्याला मायक्रोन्यूट्रिएंट डिफिशियन्सी डिसीजेस असं म्हणतो. आता हे टाईप दाखवलेलं आहे. आता माल न्यूट्रिशनचे 2 टाईप, अंडर न्यूट्रिशन आणि ओव्हर न्यूट्रिशन. ओव्हर न्यूट्रिशन मध्ये ओव्हरवेट, ओबेसिटी म्हणजे जे जाड असतात किंवा ओबेज असतात, आणि अंडर न्यूट्रिशन मध्ये अंडरवेट असतात किंवा स्टनिंग असते, म्हणजे त्यांची ग्रोथ खुंटलेली असते, ज्यांना लहान वयात न्यूट्रिशन डिफिशियन्सी झालेली असते, म्हणजे ज्या ग्रोईंग एज मध्ये ते खुंटलेले असते त्याच्यामुळे डिफिशियन्सीमुळे. त्यानंतर पहिल्यांदा आपण बघूया की अंडर न्यूट्रिशन म्हणजे काय, जे बॉडीला रिक्वायर्ड आहे त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात जर आपल्या बॉडीला मिळत गेलं तर त्याला अंडर न्यूट्रिशन आपण म्हणतो. मग त्याचे 2 टाइप्स आहेत, ऍक्यूट आणि क्रोनिक. ऍक्यूट म्हणजे काय, थोड्या ड्युरेशन साठी असतं आणि ते थोडक्यात असतं. क्रोनिक म्हणजे काय, खूप वर्षानुवर्ष जे डिफिशियन्सी डेव्हलप होत असते त्याला क्रोनिक म्हणतो. त्यानंतर ओव्हर न्यूट्रिशनचं सिम्पल एक्झाम्पल आहे, आपण ओबेसिटी आपण जे बघतो त्यात काय होत असतं, तर आपण कार्ब आणि फॅट ऑइल याचं प्रमाण रोजच्या जीवनात म्हणजे ओव्हर न्यूट्रिशन होत असतं, म्हणजे आपल्याला जेवढ्या प्रमाणात लागते त्याच्यापेक्षा कित्येक मल्टिपल टाइम्स आपण इंटेक करत असतो फॅट्स किंवा जे कार्बोहायड्रेट्स. त्याच्यामुळं कार्बोहायड्रेट ओव्हर न्यूट्रिशन होऊन आपल्याला ओबेसिटी डेव्हलप होत असते. मग ते ओव्हर न्यूट्रिशनचे कॉजेस काय काय, तर इटिंग हॅबिट म्हणजे चुकीच्या सवयी आहेत, हेल्थ कंडिशन असतील, त्यानंतर आपलं सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे काय, व्यायाम विरहित जीवन, त्यानंतर फिजिओलॉजिकल फॅक्टर्स म्हणजे स्ट्रेस सुद्धा याला कारणीभूत आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांमुळे सुद्धा ओबेसिटी होते, आणि जेनेटिक फॅक्टर सुद्धा याच्यासाठी कारणीभूत असतो. त्याच्यानंतर हे मगाशी सांगितलं की सेल्स मध्ये किंवा शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मेटाबॉलिक रिॲक्शन्स चालू असतात, तर त्यासाठी एक रिप्रेझेंटेशन म्हणजे सिम्पल रिप्रेझेंटेशन दाखवलंय की कित्येक प्रकारच्या रिॲक्शन होत असतात आणि ते सगळ्यात इंटरलिंक आहेत बघा, म्हणजे इकडून ह्याच्यामुळे हे होतं त्याच्यामुळे ते होतं, असं वेगवेगळ्या प्रकारचे इंटरलिंकेज झालेले आहेत. आता आपण चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणचं एक एक्झाम्पल देतो. हे ग्रहण कधी होतं, आपण वर्षातून सुद्धा होत नाही किंवा विशिष्ट टाइमलाच होतं का, नाही. तर त्याचं टाइम कसं असतो, तर जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत येतात तेव्हाच चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण आहे ते होत असतं. मग त्याच प्रकारे आता वेगवेगळ्या प्रकारचे रिॲक्शन्स बॉडीमध्ये होत असतात. पण जेव्हा जे डिफिशियन्सी आहे ती प्रोलॉंग्ड असते, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या डिफिशियन्सी बॉडीमध्ये निर्माण होतात, त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मेटाबॉलिक रिॲक्शन आहेत त्या थांबतात. त्या मेटाबॉलिक रिॲक्शन थांबल्यामुळे त्याचे परिणाम वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ऑर्गनवर, वेगवेगळ्या सिस्टमवर होतात, आणि त्या विशिष्ट एका रेषेत म्हणजे चंद्रग्रहणाप्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन किंवा ज्या इफेक्ट आहे ते एका रेषेत म्हणजे कसं, ते एकत्र ऍट अ टाइम दिसले तर आपल्याला आजार निर्माण होतो. तर त्याचा इफेक्ट असा आहे की एखाद्या छोटा, म्हणजे आता या राईट साईडला बघा एकदम छोटा तो ब्लॉक आहे, छोटा ब्लॉक पडल्यामुळे काय होतं, त्याच्यापेक्षा थोडा मोठा आहे त्याला पडतो, त्याच्यापेक्षा थोडा मोठा आहे त्याला पडतो, म्हणजे तसं एकदम छोटासा जे डिफिशियन्सी आहे, म्हणजे एखाद्या मायक्रोन्यूट्रिएंटची डिफिशियन्सी सुद्धा डायबिटीस सारखा मोठ्या आजाराला, म्हणजे राईट साईडचा सगळ्यात मोठा आहे तो डायबिटीस, सगळ्यात लास्ट स्टेज, म्हणजे एखादा छोटा मायक्रोन्यूट्रिएंट सुद्धा मोठ्या डायबिटीसला निर्माण करू शकतो. कसं, तर ते चेन रिएक्शन मधून एकामुळे एक, दुसऱ्यामुळे तिसरं, तिसऱ्यामुळे चौथं, असं होत 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 ते लेवल वाढत त्याने लास्टला ते मोठं काहीतरी आपल्याला परिणाम भोगावा लागतो. तर आपण बघूया की कोणते कोणते आजार याच्यामुळे होऊ शकतात. तर पहिला आहे ओबेसिटी, ज्याला ओव्हरवेट किंवा म्हणतात, किंवा एक्सेस इनटेक प्रोसेस फूड किंवा अनहेल्दी फॅट ह्याच्यामुळे डेव्हलप होतो. सेकंड आहे टाईप 2 डायबिटीस. हे कशामुळे होतं, तर रिफाईंड कार्बोहायड्रेट आणि शुगर घेतल्यामुळं आणि इन्सुलिन रेजिस्टन्स निर्माण होतो. त्यानंतर कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस म्हणजे काय, हृदयरोग. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे हृदयरोग आहेत, त्यात ब्लड प्रेशर वाढत असतं किंवा आपलं हृदयाची इफिशियन्सी म्हणजे हृदयाचं जे काम करण्याची क्षमता आहे ती कमी होते. त्यानंतर नेक्स्ट आहे हायपरटेन्शन मध्ये काय होतं, तर आपलं ब्लड प्रेशर कायम वाढलेलं असतं. त्यानंतर नेक्स्ट आहे ऑस्टिओपोरोसिस. यात काय होतं, तर आपल्या हाडं जे आहेत ते हे होतात, म्हणजे वीक होतात, कारण आपल्या हाडातलं जे कॅल्शियम आहे ते आपल्या ब्लड मध्ये मिक्स होत राहतं, म्हणजे हाडाचं जी घनता आहे ती कमी होते. नंतर वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर सुद्धा न्यूट्रिशन डिफिशियन्सीमुळे होतात.
डेंटल प्रॉब्लेम मध्ये दाताच्या डिके होऊ शकतो किंवा ग्रोईंग एज मध्ये, म्हणजे जेव्हा आई प्रेग्नंट असते तेव्हा बाळांना जर डिफिशियन्सी झाली तर दाताचं जे डेव्हलपमेंट आहे त्याच्यामुळे सुद्धा परिणाम होतो, म्हणजे व्यवस्थित दात निर्माण नाही होत. त्यानंतर इम्युन सिस्टीमवर सुद्धा परिणाम होतो, म्हणजे रिड्युस्ड इम्युनिटीमुळे वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन्स आणि आजार होतात. त्यानंतर मेंटल हेल्थवर सुद्धा परिणाम होतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूट्रिशन डिफिशियन्सी तयार होतात, ज्याला ॲनिमिया म्हणतो किंवा व्हिटॅमिन सी डिफिशियन्सी असेल त्याला स्कर्वी म्हणतो. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डिफिशियन्सी सुद्धा निर्माण होतात आणि त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण होतात. तर हे झालं आपलं न्यूट्रिशन म्हणजे काय किंवा न्यूट्रिशन काय इम्पॉर्टंट आहे हे आपल्या आजच्या लेक्चरला बघितलं, किंवा पुअर न्यूट्रिशनमुळे काय होतं, अंडर न्यूट्रिशन काय आहे, माल न्यूट्रिशन काय आहे, ह्या सगळ्या कन्सेप्ट आपण आज बघितल्या. तर अजून हे गुपितच राहिले की हे जो लॉक आहे आरोग्याचा ते कधी खोलायचं आणि नेमकं काय खोलायचं, तर त्या बघण्यासाठी आपण उद्याचं लेक्चर बघणार आहोत. थँक्यू.